एकच वादा आणि अजितदादा ही घोषणा गेल्या 35 वर्षांपासून बारामतीत घुमतेय। मात्र यंदा वादा तोच मात्र दादा नवा अशी परिस्थिती बारामतीत तयार झाली आहे। अजितदादा पवारांचं बंड, पवार घराण्यात पडलेली फूट, लोकसभेला सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत, त्यानंतर विधानसभेला अजित पवार विरोधात शरद पवारांनी योगेंद्र पवारांना दिलेलं तिकीट, दोन्हीही पवारांकडून सुरू असलेला टोकाचा प्रचार, हे सगळं बघितलं तर बारामतीत यंदा वेगळं काहीतरी घडेल अशी चर्चा आहे। त्यामुळे दिल्लीत ताई, राज्यात दादा, पण तो अजित दादा नव्हे तर तुतारीचा नवा दादा योगेंद्र दादा अशी चर्चा बारामती विधानसभा मतदारसंघात सुरू आहे। योगेंद्र पवारांच्या पाठीवर थाप मारून शरद पवारांनी अजितदादांना खिंडीत कसं गाठले? राज्यातील दादा आता बदलणार का? पवारांच्या बारामतीत नक्की काय घडतंय आणि काय बिघडतंय याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतात हॅलो महाराष्ट्र। पवारांच्या राजकारणाचं सूत्र बघायचं झाल्यास शरद पवार देशाचं राजकारण बघायचे। हे करत असताना महाराष्ट्रावर, इथल्या परिस्थितीवर सुद्धा त्यांचं बारीक लक्ष असायचं। सुप्रिया सुळे या संसदीय राजकारणात असायच्या, महाराष्ट्रातील प्रश्नांवर त्या दिल्लीत आवाज उठवायच्या, तर अजितदादा पवार हे संपूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय होते। ग्रामपंचायतीपासून ते संस्थात्मक निवडणूक, नगरपालिका, विधानसभा, जिल्हा बँक या सर्व निवडणुकीत दादांचा वर चष्मा असायचा। दादांचा शब्द शरद पवारांनीही कधी डावलला नाही। एक प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणाची धुराच शरद पवारांनी अजितदादांच्या खांद्यावर सोपवली होती। अजित पवार 4-5 वेळा उपमुख्यमंत्रीही झाले, त्यामुळे दिल्लीत ताई आणि राज्यात दादा असं एक समीकरण बनलं होतं। सगळं काही व्यवस्थित होतं। एकाच मतदारसंघात एक खासदार आणि एक आमदार असं एक हाती वर्चस्व होतं। मात्र दादांना कुठून काय सुचलं आणि शरद पवारांची फारकत घेत त्यांनी राष्ट्रवादीतच बंड घडवून आणलं। 40 आमदार अजित पवारांसोबत गेले। पक्ष आणि चिन्ह अजित पवारांनी आपल्या नावावर केलं। अजितदादांच्या बंडामुळे फक्त राष्ट्रवादीतच नव्हे तर पवार कुटुंबियात सुद्धा फूट पडली। अजितदादांनी पहिला डाव खेळला तो लोकसभेला। सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार असताना त्यांच्या विरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना अजित पवारांनी मैदानात उतरवलं। सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी जीवाचं रान केलं। प्रचाराची धुरा एक हाती सांभाळली। बारामतीत अजित पवारांनीच पेरलेली माणसं विविध सहकारी संस्थांवर असल्यानं यंदा सुप्रियाताईंना धक्का बसणार असंच एकूण चित्र होतं। मात्र घडलं उलटच। सुप्रियाताईंनी 1 लाखाहून अधिक मतांनी विजय मिळवला आणि अजित पवारांचा डाव त्यांच्यावरच उलटवला। लोकसभेला संपूर्ण कुटुंब सुप्रियाताईंच्या पाठीमागे भक्कमपणे उभं दिसलं। यात एक नाव प्रकर्षाने समोर आलं, ते म्हणजे योगेंद्र पवार। अजित पवारांचे सख्खे बंधू असलेल्या श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र म्हणजेच योगेंद्र पवार। याच योगेंद्र पवारांच्या खांद्यावर थाप टाकून शरद पवारांनी अजितदादांचा करेक्ट कार्यक्रम करायचे ठरवले। ज्या अजित पवारांनी आपला पक्ष चोरला त्याच अजित पवारांना बारामतीतच थांबवण्यासाठी शरद पवारांनी योगेंद्र पवार नावाचा हुकमी एक्का आता बाहेर काढलाय। 33 वर्षांचे योगेंद्र पवार हे उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील ते व्यावसायिक आहेत। शरवी फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात त्यांनी अनेकदा सहभाग घेतलाय। शरद पवार यांनी स्थापन केलेल्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेचे ते विश्वस्त आणि खजिनदार आहेत। तसेच ते बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेचे प्रमुखही आहेत। गेल्या काही महिन्यात बारामतीतल्या अनेक गावांना दुष्काळाची मोठी झळ बसली। त्यात दुष्काळग्रस्त गावांना मोफत पाणी पुरवठा करण्याचं काम योगेंद्र पवार यांनी केलं होतं। मधल्या काळात वादळी वाऱ्यांमुळे बारामतीतल्या अनेक घरांची पडझड झाली, ती सुद्धा पुन्हा उभी करण्यासाठी योगेंद्र पवार यांनी त्यात मदत केली। मात्र योगेंद्र पवार हे सर्वात आधी लोकांसमोर आले ते सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या निमित्ताने। लोकसभा निवडणुकीत योगेंद्र पवार यांनी सुप्रिया सुळेंसाठी जीवाचं रान करत जोरदार प्रचार केला। या निमित्तानं त्यांनी मतदारसंघात स्वतःची राजकीय ताकदही चांगलीच वाढवली आहे। एकटा बारामती विधानसभा अंतर्गत तब्बल 40,000हून अधिक लीड सुप्रिया सुळेंना मिळाला। त्यात योगेंद्र पवारांचा मोठा वाटा राहिलाय। तेव्हापासूनच ते विधानसभा लढवतील अशा चर्चांनी जोर धरला होता। योगेंद्र पवार हे शरद पवारांच्या तालमीतच तयार झालेत। लोकसभा निवडणुकीनंतर जिथे जिथे शरद पवार जात होते तिथे तिथे योगेंद्र पवार यांची उपस्थिती होती।
लोकसभा निवडणुकीवेळी अजित पवारांनी युगेंद्र पवारांवर टीका करताना म्हटलं होतं की ज्यांना कुस्तीचा एकही डाव माहिती नाही ते कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष झालेत। आता ते पायाला भिंगरी लावून प्रचार करतायत, पण निवडणूक संपल्यानंतर ते पुन्हा मतदारसंघात दिसणार सुद्धा नाहीत, विदेशात जाऊन बसतील। पण युगेंद्र पवार लोकसभेनंतरही मतदारसंघात सक्रियच होते आणि आता त्यांनी थेट बारामती विधानसभेत उतरून अजित पवारांना आव्हान दिले। युगेंद्र पवार हे दर मंगळवारी बारामतीत जनता दरबार घेतात आणि लोकांच्या समस्या जाणून घेतात। युगेंद्र पवार यांच्या पाठीमागे पवार नावाचं मोठं वलय असल्यानं अजितदादांसमोर खऱ्या अर्थानं आव्हान निर्माण झाले। युगेंद्रला उभं करून शरद पवारांनी बारामती विधानसभा आपल्या हातात घेतल्याचं सध्याचं चित्र आहे। अजितदादांच्या प्रत्येक हल्ल्यावर शरद पवार पलटवार करत आहेत, तर कधी दादांची मिमिक्री करत ते चौतातील कसे आणि रागाच्या भरात कोणती चूक करतील का याचेही खडे शरद पवार टाकत आहेत। शरद पवारांसोबत संपूर्ण पवार कुटुंब असल्यानं अजितदादा सुद्धा चांगलेच भेदरलेले दिसतायत। यापूर्वी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी ते डायरेक्ट प्रचार संपण्याच्या दिवशी अशा दोनच सभा अजितदादांच्या व्हायच्या। बाकी इतर दिवशी पक्षाचे आमदार निवडून आणण्यासाठी अजित पवार महाराष्ट्रभर फिरायचे। मात्र आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर स्वतःच्या विजयासाठी अजितदादांना गल्ली बोळात फिरावं लागतंय। दररोज 60-60 गावांना भेटी द्यायला लागतायत। समोर 300-400 माणसं असले तरी भाषण ठोकावे लागतायत आणि मलाच निवडून द्या अशी भावनिक साधही आता बारामतीकरांना घालावी लागते। स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी दादांना कधी नव्हे तो इतका खटाटोप करावा लागतोय। याचं कारण म्हणजे शरद पवारांनी लावलेली फिल्डिंग, जुन्या जाणत्या नेत्यांना गोळा करून केलेली बेरीज। दादांसाठी यंदाची आमदारकी सोपी राहिली नाहीये। दिल्लीत ताई, राज्यात दादा, पण तो अजितदादा नव्हे तर तुतारीचा युगेंद्र दादा अशी बारामतीमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे। बारामतीत सर्वत्र तुतारीची चर्चा सुरू असून दादांची आमदारकी आणि राजकीय करिअरच धोक्यात आले। आधी मुलाचा पराभव, नंतर बायकोची हार आणि आता स्वतःच्याच पराभवाची टांगती तलवार अजित पवारांवर आहे। त्यामुळे अजित पवारांचं राजकीय अस्तित्व आणि प्रतिष्ठा पणाला लागलीये। बाकी तुम्हाला काय वाटते? बारामतीत यंदा कोणता दादा विजयाचा गुलाल उधळेल? अजित पवारांचं राजकारणाला ब्रेक लावण्यात शरद पवारांना यश येईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।